महाराष्ट्र कशा आहात? सर्व सर्व आनंदात ना? मस्त राहा, आनंदी राहा आणि आमची व्हिडिओ बघत चला. तर आता वाजले त्या 3 वाजत आले. त्या माझ्या कामाचा शेड्यूल थोडा चेंज झालेला आहे, त्यामुळे मला घरी यायला उशीर होतो. त्यानंतर मी येऊन स्वयंपाक सर्व करत असते घरातला आणि मग जेवण वगैरे चालतं. तर अजून दुपारचं जेवण झालेलं नाही आहे. आताशी आल्यावरती पहिल्या चपात्या बनवल्या. चपात्या बनवून झाल्यानंतर म्हणलं काय बनवू भाजीला तर घरात काहीच नाही आहे. चपात्या फक्त केल्या. म्हणलं काय करू काय करू, तर म्हणलं आपला साधा सिंपल जसा गावाकडे छानपैकी मिरची लसूण टाकून गावठी ठेसा बनवला जातो, म्हणलं आता ती बनवून घ्यावं. भाजीला तर काहीच नाही आहे घरात, त्यामुळं म्हणलं काय शॉर्टकट करू, तर हेच करावं लागणार आहे. कारण की आपण बाहेर गेलोच नाही भाजी वगैरे आणायला. कामावरून मी थकून येते, कारण माझं काम लवकर असतं. तिथनं पुढं येऊन मुलाला स्वयंपाक वगैरे बनवावा लागतो. मग त्यानंतर आम्ही जेवण करतो दुपारचं. तर चपात्या करून ठेवल्या पण भाजीला काहीच नाही. म्हटलं चला मग आपला गावठी छानपैकी ठेसा बनवू. तर चला आपण ठेसा कसा बनवला बघूया. आपला गावठी ठेसा आहे, मी अशाच पद्धतीने बनवते. आता ला काहीच नाही म्हणल्यावरती आपलं शॉर्ट फॉर्म आहे. अशा प्रकारे ठेसा तुम्हाला माहीतच असेल की गावाला पहिले ठेसा या प्रकारे बनवला जायचा. गावठी ठेसा म्हणतात त्याला. एकदम साधा सिंपल. पहिली लोक काय अशी कांदा टोमॅटो असं काय टाकून बनवत नव्हते. फक्त जास्तीत जास्त लसूण मीठ तेल आणि छानपैकी मिरची तेलात भाजून घ्यायचे आणि मगच बनवायचे. ते एवढा छान लागतो ना, सगळ्या पद्धतीपेक्षा हा ठेसा छान लागतो. आणि हे काही लवंगी मिरची नाही आहे, स्पेशल दुसरी कमी तिखटवाली ठेसायची मिरची भेटती. ती मी बरेच दिवस झाला आणून ठेवली होती. तर फ्रीजमध्ये काहीच नव्हतं, काय करू मग भाजी. तर म्हणलं हे गावा तुम्ही म्हणसाल की खरंच काय फ्रीजमध्ये नव्हतं, तर चला फ्रीज दाखवते तुम्हाला मी. फ्रीजमध्ये खरंच काही नाही आहे भाजीला. हो का, सगळा फ्रीज खाली आहे. तुम्ही म्हणसाल की असलं ना आधी त्या खोटं बोलतात, तर खोटं काय बोलत नाही आहे. फ्रीजमध्ये खरंच भाजी नाही आहे, म्हणून मी शॉर्टकट आपला ठेसा बनवून घेतला आहे. तर अशा पद्धतीने मी ठेसा केला आहे. तुम्हाला आवडतो का ते सांगा मला, कारण की आमच्याकडं गावठी ठेसा असाच बनवला जातो. मला तर अशाच पद्धतीचा ठेसा आवडतो. छान आणि मस्त होतो आणि खायला पण छान टेस्ट असते. तिखट नाही काही नाही आणि झणझणीतपेक्षा ना साधा सिंपलच छान. तर मला सांगा कमेंट करून की ठेसा कशा पद्धतीचा तुम्ही बनवता. मी तर अशा पद्धतीचं बनवते. चला मग भेटू. तुम्ही कंटिन्यू करा की मला पुढं काय बोलायचं आहे. तर फ्रेंड्स, आत्ता माझं जेवण झालं. 3:30 वाजले त्या. आता इथनं पुढं आराम. तर झोप नसल्यामुळे जाम डोकं दुखतं आहे. सकाळची झोप फार महत्त्वाची असते आणि झोपायला नेहमीच मला 11, 11:30, 12 वाजत असते त्यामुळं झोपच होत नाही. झोप मन नसल्यामुळं असे डोळे लाल, डोकं जड, घरातली कामं हे सर्व असल्यामुळं ना दगदग, धावपळ, अशक्तपणा, विकनेस असं वाटतं की डोळ्यावर झोपच आली माझ्या. असे प्रकार होत असतात की धावपळीमुळं. कारण की सर्व प्रकारे आपण नेहमी धावपळ, जॉब, घर, लेकरं बाळ हे सर्व बघत असतो, करत असतो आणि त्या करता आपण स्वतःला विसरून जातो. स्वतःकडे लक्ष देत नाही. टायमिंगला खाणं नाही, टायमिंगला झोप नाही, टायमिंगला ज्या गोष्टी म्हणजे व्हायच्या त्या, सकाळचा नाश्ता पाहिजे, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण हे प्रॉपर टायमिंगला झालं तरच आपलं शरीर व्यवस्थित असतं. आपलं शरीर पण एक मशीनच आहे. त्या मशीनला आपण जर व्यवस्थित ठेवलं तरी मशीनची दिवस जास्त वाढतात. म्हणजे त्याला काय म्हणतात, मशीन आपण नाही का गाडी सर्व्हिसिंग केलं की म्हणतात की तिचं लॉंग लाईफ वाढतं, म्हणजे तिचं टिकण्याची कॅपॅसिटी फार मोठी होती. तसंच आपलं शरीर आहे की जर आपण व्यवस्थित ठेवलं त्यांना शरीराला, त्याचं सगळं टायमिंगला खाणं पिणं केलं तर आपल्या शरीराला काही होत नाही, हेल्दी होतं. आणि जर आपण टायमिंगला जेवण नाही, खाणं पिणं नाही, तर मग ते शरीराची इम्बॅलन्स होतं, डगमगतं ते. तसंच आता लेडीजच्या बाबतीत होतं, कारण की तिच्या मागं धावपळ, कष्ट, मेहनत भरपूर असते. तिला फार टेन्शन पण असतं, घरातलं बाहेरचं सगळ्या गोष्टी असतात त्या. तर तुम्ही म्हणत असाल आदिती ताईच्या गळ्यात का चैन दिसते,
तर गळ्यातलं माझं छोटं होतं ते तुटलं आहे, म्हणून मी चेन घातली. तुम्ही म्हणसाल की आदित्यताईच्या गळ्यात दिसेना, आदित्यताई चेन घातली तर गळ्यातलं तुटलं होतं मागाशी. ते आता स्वतःच मी गाठवणार आहे. मला गाठवायला पण येतं. पहिलं बघा असं विणकाम पण असायचं, ते दोऱ्यांचे गणपती म्हणा, आरसे म्हणा, ते पण मला येतं विणायला. आणि गळ्यातले पण सर्व गाठवायला मला येतं. डेकोरेशन बरंच येतं. गावाकडं असताना आमच्या घरी गौराई असायच्या ना, तर मी सर्व हे डेकोरेशन वगैरे करायचे, म्हणून येतं. तर तुम्ही मला क्वेश्चन विचारताल म्हणून मी माझं जे बोलायचं ते कट केलं आणि हे बोलत बसले, की तुम्ही म्हणसाल की आदित्यताईच्या गळ्यात का दिसत नाही. तर त्याचा विषय नाही आहे. मग आपली दोरी असती ना, जसं साखळी तुटली जाती तसं गळ्यातलं पण तुटलं जातं. मग ते तुटलं होतं, फिरकी लूज झाली म्हणून ते निघलं, म्हणून काढून ठेवलं आहे. आणि ते जे मोठं गळ्यातलं आहे ती सगळं बँकेत नेऊन ठेवलं आहे. घरात आपण ठेवू शकत नाही, कारण ती म्हणसाल की आदित्यताई विषय कट करून दुसराच बोलायला लागल्यात. गळ्यातलं का घाण म्हणजे बँकेत का ठेवलं, सॉरी घाणच म्हणते, बँकेत का ठेवलं, कारण गेल्या महिन्यात आमच्या बिल्डिंगमध्ये चोरी झाली. म्हणजे आजी आजोबा खालचे असायचेच, काका काकू, आणि काका काकू आमच्या बिल्डिंगला एवढा आधार होता ना, खरंच सांगते. ते असलं ना तर आम्हाला टेन्शनच नव्हतं की बिल्डिंगकडे कोण आलं गेलं, एवढं लक्ष होतं त्यांचं. कालांतराने काकांचं ऑपरेशन झालं, ते काहीतरी पित्ताचे खडे तयार झाले आणि त्या पित्ताच्या खड्यांचं स्वतःच ते काका बोलले ऑपरेशन करायचं आहे. काकू म्हणत होते की नको करायला, काका स्वतः बोलले की मला ऑपरेशन करायचं आहे. मग त्यांचं काहीतरी इन्शुरन्स भरलेला होता, ते पैसेवाले खूप आहेत काका आमच्या इथले, त्यांचा इन्शुरन्स केलेला होता. नाही म्हणले मला इन्शुरन्स आहे तर ऑपरेशन करायचं आहे. मग त्यांनी ऑपरेशन केलं. काकू नाही होय म्हणत असताना पण त्यांनी ऑपरेशन केलं. ऑपरेशन केल्यानंतर काय तर 1.5 महिनाच राहिले ते, आणि ते ऑपरेशन त्यांना काय सूट नाही झालं आणि कालांतराने त्यांचं मरण पावले ते ऑपरेशनमध्ये. आणि ते मरण पावल्यानंतर मग काहीतरी ते नव्हते खाली, त्यांचं तिकडं असं धावपळ चालू असल्यामुळं त्यांच्या घराची चावी बनवून, त्यांचे सेम दोन्ही कल्पाच्या घराच्या चाव्या बनवून घरातलं त्यांचं सोनं आणि काहीतरी कॅश, बरीच कॅश होती, ती त्यांची चोरी झाली. म्हणून तेव्हापासून माझ्या मनात भीती बसली की सोनं घरात ठेवायचं नाही. आपल्याला सरकारने भरपूर फॅसिलिटी दिलेल्या आहे त्या, किती सोनं आपण बँकेत ठेवू शकतो. तर मी सर्व सोनं बँकेत ठेवलेलं आहे. नको डोक्याला ताप, नाहीतर बाहेर गेलं की घरात लक्ष, मी इथं हे ठेवलं आहे, मग कसं होईल काय होईल ते डोकं दुखीच नको. त्यापेक्षा सगळं सोनं बँकेत राहिलेलं कधीही चांगलं. बरोबर आहे की नाही. म्हणलं की आता विषय आपला हे सोडून मी दुसरा बोलत होते, तर तो विषयावर मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओवर बोलते. आतापर्यंत इथपर्यंत बस. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा, की येणारे प्रत्येक नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोचले जातील. जर तुम्हाला वाटत असेल की आदित्यताईंनी छान मोटिवेशन विषय घ्यावा तर तसं मला कमेंट करून सांगा. चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.